मुलांची बघा खोड मोडायची असली तर असं काहीतरी करायलाच लागतं. मेथीचे भाजीचं महत्त्व तर तुम्हाला माहितीच आहे, पण अजिबात खायला मागत नाहीत. पालेभाजी म्हटलं की नाकं मुरडायला चालू. बटाटा आणि मटार रोज दिला तर ते खातील. मग असंच केलं. त्यांना जी भाजी आवडते तीच भाजी घालून आज मेथीची अप्रतिम अशी भाजी केली. इतकी छान झाली, काहीतरी वेगळ्या पद्धतीने मेथी सगळ्यांनाच खूप आवडली. कशी केली माहिती का? मिरची आणि भरपूर लसूण घालून छान असा ठेचा करून घेतला. त्यामध्ये भाजलेले शेंगदाणेही घातले. कढईमध्ये तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर जिरं टाकलं आणि भरपूर असा बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा असला की भाजीची चव भारीच होते. ठेचा टाकल्यानंतर खरपूस असं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं. नंतर बटाटा, मटार, मीठ टाकून छान असं 1 मिनिटभर परतून घेतलं. मस्त असा कलर येण्यासाठी हळद टाकली आणि सगळी मेथीची भाजी यामध्ये टाकली. मेथीची भाजी मुलांना देत असेल तर अजिबात चिरू नका, कडू होणार, मुलं अजिबात खाणार नाही. छान अशी रसरशीत मेथीची भाजी तयार आहे, अगदी वेगळ्या पद्धतीची. सगळ्यांना खूप आवडली. थंडीमध्ये भरपूर मेथी येते आणि मेथीच्या वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या करायला काहीच हरकत नाही. मग करा एकदा. तेवढं जाता जाता सबस्क्राईब करा.